ठिकाणी डॉक्टर अनिता जैन जे SNBP स्कूलचे जे नॅशनल टूर्नामेंट आहेत या ठिकाणी कर्नल सुब्रमण्यम आणि कर्नल रमेश पिल्ले सर या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यांना जे हॉकी टूर्नामेंटला आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर जैन मॅडम या ठिकाणी आहे। त्यांचा मुलगा या ठिकाणी मुंबईकडून खेळतोय। मॅडम तुमच्या मुलाचं नाव काय? क्रिश जैन। कधीपासून खेळतोय मुलगा तुमचा? तिसरीत असताना, आता 10वीत आहे तो। 7 वर्ष खेळतोय। मॅडम हॉकी थोडासा नॅशनल गेम जरी असला तरी ज्याप्रमाणे क्रिकेट आहे त्याप्रमाणे त्याची पब्लिसिटी नाही, पैसा त्याच्यामध्ये कमी आहे, तरी सुद्धा तुम्ही कसं खेळवताय? म्हणजे काय तुमचा हेतू आणि तुमचं? त्याला आवडतं गेम, ते भरपूर आवडतं आणि लहानपणीपासून जेव्हापासून तो खेळतोय नेहमी तो कॅप्टन असतो स्वतःच्या टीमचा। ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स आमच्या शाळेमध्ये। हां, आणि म्हणून त्याला आवड आहे त्या गेमची आणि त्याचं पॅशन आहे त्याला। पहिला तो फुटबॉल खेळायचा, पण नंतर सरांनी एकदा त्याला बोलले, त्याचे सर जे त्याला हॉकीचे कोच, की क्रिश यू प्ले गुड हॉकी। त्या दिवशी तो मला येऊन बोलला, मम्मी सर बोलले असं की मी चांगला हॉकी खेळतो। आणि मग हळूहळू त्याचं हॉकी जवळ म्हणजे तो वळला हॉकीकडे आणि फुटबॉल बंद झाला त्याचा। त्याने फुटबॉल सोडलं आणि हॉकीकडेच तो आता जास्त, आणि तो ॲथलीट पण आहे, चांगला ॲथलेटिक्स पण धावतो। मॅडम आता या ठिकाणी UP-वरती जबरदस्त असं आक्रमण तुमच्या मुंबई संघाने केलेलं आहे। हो, आता त्यांनी 2 गोल मारले लास्ट। तेच मला विचारायचं, त्यांनी म्हणजे 6 पैकी 2 गोल क्रिशचे आहेत। हो, क्रिशचे 8 पैकी 2 गोल त्याचे। क्रिशचा जबरदस्त आक्रमण या ठिकाणी आता त्याचा हॅट्रिक जस्ट राहिला, जस्ट त्याचा मिस झाला। तर क्रिशने आतापर्यंत किती गेम खेळला किंवा नॅशनल लेवलचे? नॅशनल तर हे पहिलंच आहे त्याच्या आधी तो स्टेटला नेहमी येतो हॉकीसाठी। लास्ट 3-4 वर्षे तो स्टेटसाठी हॉकीसाठी येतो आणि 3-4 वर्ष आधी तो स्टेटला ॲथलेटिक्ससाठी पण आलेला। शॉर्टपटमध्ये त्याला गोल्ड मिळाला मुंबईत आणि तो आलेला इथेच बालेवाडीमध्येच होतं तेव्हा, हे 2011मध्ये। आणि तेव्हा ते लोक मुंबईची टीम रिलेमध्ये ते ब्रॉन्झ मेडल मिळाले होते त्यांना। अंडर 10 होता तेव्हा तो। मॅडम जे स्पोर्ट्स आता तुम्ही रिओ ऑलिम्पिक सुद्धा पाहिला असेल, हो, तर तुम्ही काय भविष्य पाहता क्रिशचं ह्या दृष्टिकोनातून ॲज अ ॲथलीट, ॲज अ हॉकी, आणि भविष्यात तुम्ही त्याला कितपत सपोर्ट करू इच्छिता? मी नेहमीच त्याला सपोर्ट करते आणि त्याची इच्छा असेल आणि देवाची इच्छा असेल तर जरूर तो ऑलिम्पिकपर्यंत पोहोचणार, अशी आमची ऑब्व्हियसली इच्छा आहेच। मग पुढे देवाचं असायला पाहिजे त्याच्यावर कृपा। त्याचे वडील काय करतात? आम्ही दोन्ही डॉक्टर आहोत। मॅडम तुम्ही दोघंही डॉक्टर आहेत। खरं तर तंत्र आणि त्याच्यातला जो मंत्र आहे तो मोठ्या लेवलला घेऊन जाण्याची प्रक्रिया घडते। तर हे तंत्र जे आहेत किंवा मंत्र आहेत हे कितपत म्हणजे स्टँडर्डायझेशनचे आहेत आंतरराष्ट्रीय? इंडियन जो सिनेरो आहे स्पोर्ट्समधला आणि इंटरनॅशनल सिनेरो आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय बदल सांगू शकता ॲज अ डॉक्टर? बदल काय करायला पाहिजे? ॲक्च्युली जे आपले स्पोर्ट्समॅन आहे ना त्यांना जी फॅसिलिटीज दिली जाते नॅशनल लेवलला किंवा कुठल्याही लेवलला, दॅट इज नॉट अप टू द मार्क माझ्या मतेने। म्हणजे त्यांना जरा चांगली फॅसिलिटीज जर काय दिली तर आपली मुलं भरपूर पुढे जातील। त्यांना एकदम एक्सपर्ट ट्रेनिंग म्हणा, एक्सपर्ट फूड म्हणा, एक्सपर्ट फिजिकल फिटनेस म्हणा, ह्याच्याबद्दल जर काय आपण थोडंसं केलं तर भरपूर पुढे जातील। कारण प्रोफेशनल तर आहोच आपण, पण अजून एक्सपर्ट हे सगळं म्हणजे फिटनेसला समजा आणि जेवण खाण समजा आणि हायजिनिक कंडिशन। त्यांना तुम्ही काही ठिकाणी बघा, तुम्हाला आता नॅशनल लेवलचे पण असताना सुद्धा ते लोक त्यांची तिकडे फॅसिलिटीज एवढ्या नसतात जेवढ्या असायला पाहिजे। तर ते जर का इम्प्रूव्ह झाले तर आपली मुलं पण ऑलिम्पिकमध्ये 2, 3, 4 नाही 40 मेडल आणू शकतात। निश्चित। धन्यवाद मॅडम, आपण इतक्या मोठ्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्यात, त्याचबरोबर चांगल्या दर्जाचं विश्लेषण या ठिकाणी केलंय त्याबद्दल आपला हार्दिक आभार। धन्यवाद। थँक्यू।